नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या शिकूया सोपे करून या YouTube चॅनलवर। नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वी विज्ञान विषयातील सजीवांमधील पोषण या धड्यातील 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, एका वाक्यात उत्तर देण्याच्या स्वरूपात। हा व्हिडिओ बघा, लिहा आणि परत परत ऐका, परीक्षा यशस्वी होणारच। चला तर मग सुरुवात करूया। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, पोषण म्हणजे काय? सजीवांनी अन्न घेऊन त्यांचे स्वरूपात ऊर्जेमध्ये करण्याच्या क्रियेला पोषण म्हणतात। प्रश्न दुसरा, सजीवांना अन्नाची गरज का असते? शरीर वाढवण्यासाठी, काम करण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न आवश्यक असते। प्रश्न तिसरा, सजीव किती प्रकारे अन्न घेतात? सजीव 2 प्रकारे अन्न घेतात, स्वयंपोषी आणि परपोषी। प्रश्न चौथा, स्वयंपोषी पोषण म्हणजे काय? स्वतः अन्न तयार करणाऱ्या सजीवांचे पोषण म्हणजे स्वयंपोषी पोषण। प्रश्न पाचवा, परपोषी पोषण म्हणजे काय? इतर सजीवांवर अवलंबून असलेले पोषण म्हणजे परपोषी पोषण। प्रश्न सहावा, वनस्पती कोणत्या प्रकारचे पोषण करतात? वनस्पती स्वयंपोषी पोषण करतात। प्रश्न सातवा, प्राणी कोणत्या प्रकारचे पोषण करतात? प्राणी परपोषी पोषण करतात। प्रश्न आठवा, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? सूर्यप्रकाशाच्या मातीने वनस्पती अन्न तयार करतात, यालाच प्रकाश संश्लेषण म्हणतात। प्रश्न नववा, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणते? सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि हरितद्रव्य क्लोरोफिल। प्रश्न 10वा, वनस्पती अन्न कुठल्या भागात तयार करतात? पानामध्ये अन्न तयार होते। प्रश्न 11वा, क्लोरोफिलचा काय उपयोग असतो? क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून प्रकाश संश्लेषणास मदत करते। प्रश्न 12वा, जनावरे अन्न कसे मिळवतात? जनावरे अन्न खाणे, चावणे किंवा शोषण करून मिळवतात। प्रश्न 13वा, परजीवी पोषण म्हणजे काय? इतर सजीवांच्या शरीरावर राहून त्यांचे अन्न घेण्याचे पोषण म्हणजे परजीवी पोषण। प्रश्न 14वा, उपजीवी पोषण म्हणजे काय? मृत सजीवावर पोषण करणाऱ्या सजीवांचे पोषण उपजीवी पोषण म्हणतात। प्रश्न 15वा, लतावेलींना अन्न मिळण्यासाठी काय लागते? लतावेलींना आधार लागतो आणि काही परजीवी असतात। प्रश्न 16वा, कीटकाहारी वनस्पती म्हणजे काय? अन्नात कमतरता असल्याने कीटक खाणाऱ्या वनस्पती म्हणजे कीटकाहारी वनस्पती। प्रश्न 17वा, कीटकाहारी वनस्पतीचे उदाहरण सांगा। घंटाफळ, पिंजर प्लॅट ही एक कीटकाहारी वनस्पती आहे। प्रश्न 18वा, अन्न साखर स्वरूपात कुठे साठवले जाते? अन्न साखरेच्या स्वरूपात पानातून खोडात व मुळामध्ये साठवले जाते। प्रश्न 19वा, अन्नाचे जलद वितरण कशामुळे होते? झायलेम आणि फ्लोएम या वाहिन्यामुळे अन्नाचे जलद वितरण होते। शेवटचा प्रश्न, प्रश्न 20वा, सजीवांमध्ये पोषण आवश्यक का आहे? पोषणामुळे सजीव जगू शकतात, वाढतात आणि ऊर्जा मिळवतात। मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। पुन्हा पुन्हा ऐका, लिहून घ्या आणि शेअर करा। पुढील धड्यासाठी लवकरच भेटू। धन्यवाद।